गृहेषु म्हणजे काय? घरदार. आपल्या सगळ्याचा केंद्रबिंदू ह्या 7 गोष्टीमध्ये अटकलेला आहे. कोणत्या 7 गोष्टी? श्रीमद भागवताच्या 2ऱ्या स्कंदामध्ये परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामीला सांगतात, सुखदेव गोस्वामी की अरे राजन, ह्या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती तो आध्यात्मिक असो का भौतिक असो, ह्या 7 गोष्टीच्या बाजूला फिरत राहतो. आणि 7 गोष्टी या आसक्तीचं आणि कालम परम दुस्तरम, त्याला वेळ कळत नाही. याच्यामध्ये एक एक शब्द जर पाहिला गेला, गृहेषु घर, परमात्मा म्हणजे तो हवेत राहतो. त्याच्यानंतर तदीय म्हणजे एवढा स्नेह, अतक्रमा अविज्ञान, त्याला कळत नाही. आणि कालम, ह्या 4 शब्दामध्ये एवढं काही तत्वज्ञान. श्रीधर स्वामींची कॉमेंट्री वाचताना तर श्री स्वामी पाद याच्यामध्ये खूप डीप मध्ये काही काही गोष्टीचं वर्णन करतात. तर इथे जर पाहायला गेले तर 7 गोष्टी, आत्मा जाया सुतागारा पशुना धर्म बंदिशू, ह्या 7 गोष्टीच्या बाजूला भेटा. आत्मा म्हणजे काय? मनुष्य सगळ्यात जास्त कोणावर जर प्रेम करीत असेल जगामध्ये, तो आपल्या स्वतःच्या शरीरावर करतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण कम्फर्ट झोन मध्ये राहून आपण भक्तीपेक्षा जास्त विचार कोणाचा करतो? ह्या शरीराचा करतोच का नाही? त्यासाठी किती कम्फर्ट झोन आहे, किती प्रयत्न करतोय. पण ज्या शरीरावर तुम्ही जास्त प्रेम करतात ते शरीर आपल्याला सुख देण्याच्या ऐवजी दुःख देत आहे. शरीर हे माध्यम आहे भगवत प्राप्तीला, पण त्याच्याप्रती किती अटॅचमेंट व्हायची आणि किती नाही हे आपल्याला कळायला पाहिजे. पहिलं हे शरीर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलं दिवसभर टाकणं आणि काढणं चालल्या वेळ. वरतून खायचं, खालून काढायचं. माझे शब्द कडवट असतील, पण याच्या पलीकडे जाऊन आपण थोडासा विचार केला पाहिजे की अरे मी भगवद्गीतेचा पहिला प्रिन्सिपल आहे, मी शरीर नसून आत्मा आहे. आणि जो शरीर स्तरावर असतो ना, लोक त्याच्या जो शरीर स्तरावर असतो तो सगळ्यात जास्त दुःखी असतो. कारण तो विचारतो, हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, त्यानं मला असं केलं. एकदा महात्मा बुद्ध रस्त्यानं जात होते. जात असताना त्यांना दगड मारत होते काही लोक. दगड मारत असताना एक व्यक्ती असा विचित्र झाला, म्हणला महात्मा तुम्हाला हा एवढा दगड मारतोय की तुम्ही प्रतिसाद देत नाही. तो शिव्या पण देतो, दगड पण मारतो, तुमच्या अंगावर थुंकतोय, तुम्ही प्रतिकारा काय देत नाही? महात्मा बुद्ध म्हणतात खूप छान प्रश्न विचारला. तो दगड मारतो पण ते मी घेत नाही, तो थुंकतोय पण मी ते अंगावर घेत नाही, आणि तो शिव्या देतोय तरी मी घेत नाही. एखाद्याने तुम्हाला गिफ्ट दिला आणि तुम्ही ते गिफ्ट नाही घेतलं तर कोणाकडे जात आहे? कोणाकडे जाते? वापस जाते ना. जे शरीर स्तरावर असेल, एखादा म्हणला गाढव आहे, तो भाया केला तेव्हा तो गाढव होतो. पण जो आत्म्याच्या स्तरावर आहे तो म्हणजे जाऊन काय फरक पडतो? म्हणजे यासाठी एक मंत्र पाठ करायचा, ओम इग्नोराय नमः. जप करू नका, त्याचा अर्थ समजून घ्या. म्हणजे इग्नोर म्हणजे काय? काही लोकांना जीवनातून इग्नोर करायचं शिका, लय आनंदी जीवन जगते. पण आपण घेणं देणं रिमोट कंट्रोल लोकांच्या हातात केले. लोक काय म्हणतात, अरे काही फरक पडला नाही लोकांना, एक रिकम टिकीट का तुझ्यासाठी? सगळ्या शरीर म्हणजे शरीरामुळं बघा ना, जे आय सेंटर असतात ना, अगरबत्ती आपण देवाच्या मंदिरात का लावतो? सुगंध भेटावं म्हणून का? अगरबत्ती आपल्याला प्रिन्सिपल शिकवते, स्वतः जळते पण दुसऱ्याला सुगंध देते. दीप का लावला जातो? आपल्या संध्याकाळी सगळं दीप आणि अगरबत्ती पाहिले की कळायला पाहिजे, दीप अंधारात राहतो, दुसऱ्याला प्रकाश देतो. तसं आपलं शरीर आहे ना. शिक्षणापुढे एक वाक्य मानतात, तुमचं शरीर झिजत राहणार आहे, पण तुम्ही कोणासाठी आणि कसं झिजवता हा सगळ्यात मोठाचा प्रश्न आहे. काय? शरीर झिजत राहणार आहे, पण तुम्ही कोणासाठी आणि कसं झिजवणार? भौतिक संसारातच झिजवणार आहे, पण भगवंतासाठी झिजवलं तर तुमचा फायदाच फायदा आहे. पण भौतिक संसारासाठी झिजवलं ना, शेवटी लोक म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं? कोणाची अपेक्षा नाही पूर्ण करू शकत. ह्या जगात कोणी परिपूर्ण नाहीये. या जगामध्ये परफेक्ट असेल ना, चपलाचं जोड आहे, 8 नंबर 9 नंबर 10 नंबर, माणसं अजिबात नाही. आणि आपण परफेक्शन शोधतो म्हणून गडबड होऊन जाते. तर परफेक्शन पहिलं आपल्या दुःखाचं कारण आहे शरीर, आत्मा. आणि या आत्म्याबरोबर दुसरी गोष्ट येते जाया म्हणजे पत्नी. एखादी स्त्री असेल तर पती, आणि पती असेल तर स्त्री. आणि त्या दोघांमध्ये एवढा स्नेह होता, एवढा आसक्त होत आहे की एक दुजे केले दुसरं त्यांना कोणी सुचतच नाही. आणि मग त्या इंद्रियतृप्तीतून, त्या स्नेहामधून, प्रेमामध्ये एकुण्याकाचं गुणगान करणं, पाहणं, चित्वन, हे माणसाला आसक्तीकडे वळत राहते.
आणि हळूहळू त्या आत्म्याला इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी दोघं एकूण एकाला संतुष्ट करत राहतात. आणि या दोन गोष्टीमुळं तिसरी गोष्ट निर्माण होती सुता. म्हणजे आत्माबरोबर जायाबरोबर सुता म्हणजे पुत्र. आणि पुत्राच्या प्रती एवढा स्नेह राहतो, बाप रे बाप, तुम्ही कल्पना नाही करू शकत. जसं भरत महाराजच्या जीवनात हरिण आलो होतं, पण आपल्या जीवनात हरणं लय असतात आजूबाजूला. आपले 2 हरणं 3 हरणं, हरणाची कॅटेगरी भरपूर आहे कलियुगामध्ये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत भक्तीत आल्यानंतर सुद्धा आपलं चित्त असतं ना, लहान असेल त्याचं बुबडं बनणं, त्याच्या चाळेबद्दल. याचा मी तुम्हाला वैराग्याकडे नेत नाही, त्याच्या मागचा सिद्धांत समजून घ्या बरं. काय सिद्धांत समजून घ्या. काय तिसरी गोष्ट सुता. आणि त्या सुताच्या प्रती एवढं प्रेम होतंय की तुम्ही कल्पना नाही करू शकत. आणि मग सुता झालं, या 3 गोष्टी आल्या की राहण्यासाठी घर पाहिजे ना. घर साधं पण चालत नाही. 2 BHK 3 BHK किती मरमर सकाळपासून, आणि लोकांना दाखवण्यासाठी, लोकांनी पावा म्हणून त्यासाठी किती करतात. आणखीन एक उदाहरण, आमच्या जे दिलं मी चेतनानगरमध्ये कार्यक्रमाला जातो, तर आमची काउन्सिलिंग मीटिंग होत असते वेगवेगळ्या ग्रुपची. तर एक माताजी प्रभूजी आले, आणि प्रभूजी तुम्ही काल काउन्सिलिंग मीटिंगला आलात, जागा खूप कमी पडलीवर माप असावा प्रभूजी, भक्त भरपूर. म्हणलं काय हरकत नाही माताजी, तुमचं घर छोटं आहे पण मन मोठं आहे. तुमचं घर छोटं आहे पण मन मोठं आहे. काही लोकांचे घर मोठे असतात पण मन लय खोटं असते. त्यांच्या घराकडे पाहून बी इच्छा होत नाही की नको बाबा, लांबूनच रामकृष्ण हरे कृष्ण, तू दिसूच नको. ते म्हणले प्रभूजी असं वाटतं की पूर्ण काउन्सिलिंग मीटिंगला मोठं घर घ्यावं, मला असं वाटतंय. अच्छा म्हणलं माताची काही गरज नाही, प्रभूच्या लय जीव चाललाय, नका तळमळ करू, भक्तीत राहू द्या. कुठं EMI काढून नाही का हप्ते, तुम्हाला काय नाही हो, पण ते बाबा मरून चालणार, त्याचा काहीतरी विचार करा थोडा. नाही प्रभूजी, मला सगळं ह्या जगामध्ये मला काहीच अटॅचमेंट राहिली नाही, कशात नाही, काय नाही. अच्छा टीव्ही उचलून घेऊन जाऊ का? नाही प्रभूजी घेऊन जा, पण 3 BHK घेतलं काय होईल? म्हटलं हे ऐकणार नाही, घेऊन टाका. आणि कोविडच्या पहिले त्यांनी ते घर घेतलं. आणि घेतल्यानंतर नेमकं कोविड आला आणि त्याच्यामध्ये सगळं कोल्याप झालं. ते घर तर इकावं लागलं, घर गेलं. सांगायचं म्हणजे, आणि की मनुष्य त्या घरासाठी प्रयत्न करतो. दुसरं एक उदाहरण देतो, नाशिकमध्ये एक पोलीस RTO ऑफिसर होता, अधिकारी. जन्माष्टमीला मी त्याला इन्व्हिटेशन द्यायला गेलो होतो. त्याचा कमी कमी 5 गुंठ्यामध्ये बंगला होता. आतमध्ये गेल्यानंतर कमरेत तो कुत्र पाहून माझा अर्धा जीव पाण्यातच झाला. अरे बापरे, म्हणजे एवढं कुत्र डेंजर करायचं तर काय करायचं. बेल वाजवले, आओ या प्रभूजी, या बसा. त्याची माताजी लसण सोलत बसली होती टेबलवर, आणि 5 CCTV कॅमेरे लावलेले होते. म्हणजे ते लसण सोलायचे, कॅमेऱ्याकडे बघायचे, आणि 2 कुत्रे आजूबाजूला फिरत होते. म्हणून बापरे. आणि बसवल्यानंतर जे सोफा सेटवर मला बसवलं, त्याच्यासमोर एकदम व्हॅल्युएबल वस्तू, अँटिक पीस लावलेले होते. मग त्याच्या 5 दिवसानंतर ते अधिकारी आले, बसले, म्हणजे प्रभूजींनी ही वस्तू इथून आणली, इथून आणलं. हे सगळं जे आहे ना, किती असेल प्रभूजी? म्हणलं काय प्रभूजी, मला माहित नाही. म्हणजे 35 ते 36 लाखाच्या ह्या वस्तू आहेत टेबल हॉलमध्ये. आणि सकाळ संध्याकाळ मी बघतो, आणि माझं खूप प्रेम आहे. किती घराला सजवण्यासाठी त्या वस्तूमध्ये अटॅचमेंट होती, तुम्ही कल्पना नाही करू शकत. आणि त्याला मेंटेन करण्यासाठी किती ताकद जाते आपल्याला हे कळत नाही. म्हणून पहिलं काय सांगितलं, आत्मा, दुसरं जाया, तिसरं सुता, चौथं गारा म्हणजे घर. आणि मग पशु म्हणजे व्हेकल. पहिल्या काळामध्ये घोडे, गाडी, बैल असायचे. पशु म्हणजे आजकाल व्हेकल पार्किंग मध्ये, आणि त्यासाठी पण टू जे काय असेल गाडी. त्याच्यानं पशु झाल्यानंतर काय, द्रविणा. एवढं जर तुम्हाला करायचं पाहिजे वस्तू असेल तर धन तर लागतं ना, द्रविणा. आणि मग त्या धन कमविण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळपर्यंत इतका वेळ जातो की आपल्याला कळत नाही. आपण 12-16 घंटे काम करतो पैशाच्या याच्यासाठी. पैसा लागतो, पैशाशिवाय काही होत नाही. मंदिरात जरी आलं, मेडिकल केलं तर फुकटची गोळी देत नाही. पैसा लागतो, पण पैसा कसा असावा, मिठासारखा असावा. जास्त अतिरेक असला तो वेगळ्या मार्गाने देतो, कमी असला तर टेन्शन देते. बॅलन्सिंग असलं पाहिजे. ईश्वरावर जर श्रद्धा आणि निष्ठा असेल ना, तर भगवंत मेंटेन करतात. आणि मग ते धन केल्यानंतर द्रविणा, आणि द्रविणा झाल्यानंतर हे सगळं पाहिला, सगळ्याला दाखवण्यासाठी कोण पाहिजे, बंदेशू.
नातेवाईक. अर्जुनाचा हा टेन्शन होता की एवढं कमवल्यानंतर बघणार कोण. बंदिशू म्हणजे नातेवाईक, आणि आपला अख्खा फोकस लोकांना दाखवण्यासाठी जाते. आणि ह्या 7 गोष्टी शेवटी ते म्हणतात, राजे चकविले नित्यम अवृढ ममता जाय. अरे राजन, व्यक्तीचा वेळ असा निघून चालला आणि याच्यात तो आसक्त होतो. कोणत्या? आत्मा, जाया, सुता, गारा, पशु, द्रविणा, बंदिशू. आणि अख्खं सकाळपासून संध्याकाळपर्यंत चक्कर फिरते का नाही?